एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. अशासकीय सदस्यांना लैंगिक छळ चौकशी समितीमध्ये नो एंट्री असणार आहे. समितीत अशासकीय सदस्य नियुक्तीच्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आली आहे. अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे. महिला बालविकास विभागाकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंवर निर्णयाला स्थगिती देण्याची आता नामुष्की ओढावली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक होणार आहे. शासनाने समितीवर अशासकीय सदस्य नियुक्तीचा निर्णय घेतला होता. मात्र 24 तासांतच जिल्हानिहाय केलेल्या नियुक्ती रद्द करण्याचा नवा निर्णय आता जारी करण्यात आला. प्रशासकीय कारण पुढे करत शासनाकडून 24 तासातच निर्णय स्थगित करण्यात आला. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. आरोपींच्या विविध अर्जांवर युक्तिवाद होण्याची शक्यता अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्वाची अपडेट आहे. विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. आरोपींच्या विविध अर्जावर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आज युक्तिवादादरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण आरोपींच्या विविध अर्जांवरती आज युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली. दुपारी 1 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. महत्वाची बैठक दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. बैठकीदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात, या बैठकीत काय ठरतं हे पाहणं महत्वाचं आहे. दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. चेंबूर दुर्घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्या. दोषींवर कारवाईसाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा आझाद मैदानात आंदोलनासाठी येतील. मनसेनं या व्यवस्थेला प्रश्न विचारूया, तर मनसेनं चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया असं म्हणत आंदोलनाची हाक दिली आहे. सकाळी 11 वाजता मनसैनिकांना येण्याचं आवाहन पक्षाच्या वतीनं करण्यात आलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.